येता ना मंडळी मग जेवायला. तोंडल्याच्या भाजीची चव एकच नंबर झाले बघा. राम राम मंडळी. तर आपल्याला तोंडल्याची भाजी करायची आहे. चुलीवर तवा ठेवू. च्या पाण्यानं तोंडले धुवून घेते. सगळे तोंडले आपण कट करून घेतलेले आहेत. का शेंगदाणे टाकते पहिले. गव्हाळ गव्हाळ भाजून घ्यायचे. धन भाजून घेऊ. तर खोबरं टाकलेलं आहे. तिने मसाला भाजून झालेला आहे पाट्यावर वाटायचा. शेंगदाणे, खोबरं आणि लसूण. चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट गरम मसाला, चवीनुसार टाकू. थोडीशी कोथिंबीर टाकते. आपलं वाटण कसलं मस्त असं कोरडं झालेलं आहे. तर चांगला दाबून भरून घेऊयात. सगळ्या तोंडल्यामध्ये असा मसाला भरून घेतलेला आहे. चूल काम पेटून घेऊ. वरती पातेलं ठेवूया. आता पातेल्यामध्ये 1 तांबे मी पाणी ओतलंय. चुंबळ करून घेणार आहे. पाण्यामध्ये ठेवते. अशा पद्धतीने आपण सर्व तोंडली ठेवून देऊया उकडायला. हे ताट ठेवून घेतले. तर हे अशा पद्धतीने आपण काढून घेऊया. तेल ओतू. तर जिलेत आता कांदा टाकू आपण. कोथिंबीर टाकू. हळद, धना पावडर, कोरडा मसाला हा पण टाकून घेऊया. उकडलेली तोंडली आपण ह्या मसाल्यामध्ये सगळे टाकूयात. आणि याच्यात थोडंसं पाणी ओतते. ही मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी. जबरदस्त.